पुण्याच्या एका पॉश सोसायटीतील फ्लॅटमध्ये सानिया खिडकीजवळ उभी होती. बाहेर रिमझिम पाऊस पडत होता. लग्नाला 2 वर्ष झाली होती, पण सानियाच्या आयुष्यात एक अनामिक एकटेपणा घर करून राहिला होता. समीर वाईट नव्हता. तो सानियाची काळजी घ्यायचा, तिच्या गरजा पूर्ण करायचा, पण त्यांच्या नात्यात एक भावनात्मक ओलावा आणि प्रेम उरलं नव्हतं. समीरचं संपूर्ण जग त्याच्या लॅपटॉप आणि ऑफिसच्या मीटिंगभोवतीच फिरायचं. तितक्यात हॉलमध्ये समीरचा फोन वाजला. समीरने फोन उचलला. अरे अथर्व, भावा कुठे आहेस तू? किती दिवसांनी कॉल केलास? मी पुण्यातच आलो आहे रे, एका प्रोजेक्टसाठी. विचार केला तुला भेटावं. दुसऱ्या बाजूने अथर्वचा उत्साही आवाज आला. अरे मग विचार काय करतोयस? आत्ताच्या आत्ता घरी ये. सानिया मस्त चहा बनवेल आणि आपण रात्री सोबतच जेऊ, समीर आनंदाने म्हणाला. सानियाने किचनमधून हे ऐकलं. तिने अथर्वबद्दल समीरकडून खूप काही ऐकलं होतं. समीर आणि अथर्व शाळेपासूनचे मित्र होते, पण सानिया आणि अथर्वची कधीच भेट झाली नव्हती. अर्ध्या तासात दारावरची बेल वाजली. समीरने धावत जाऊन दार उघडलं. समोर एक उंच, हसतमुख आणि स्टाईलिश तरुण उभा होता. अरे वा मिस्टर समीर, अजूनही तसेच आहात? अथर्वने समीरला मिठी मारली. सानिया किचनमधून बाहेर आली. अथर्वची नजर सानियावर पडली. त्याने अतिशय आदराने आणि गोड हसून तिचे स्वागत केले. नमस्ते सानिया वहिनी. समीर तुमच्याबद्दल नेहमी सांगायचा, पण आज पहिल्यांदा भेटतोय. नमस्ते अथर्व, आत या ना, सानिया हलकंच हसून म्हणाली. त्या संध्याकाळी घरात एक वेगळीच ऊर्जा आली होती. अथर्वच्या येण्याने शांत घर जिवंत झाल्यासारखं वाटत होतं. तो खूप गप्पा मारणारा, हसवणारा आणि समोरच्याचे ऐकून घेणारा होता. जेवताना समीर नेहमीप्रमाणे फोनवर ऑफिसचे मेसेज बघत होता, पण अथर्व मात्र सानियाशी गप्पा मारत होता. तिला काय आवडतं, तिचे काय छंद आहेत, हे तो अत्यंत आपुलकीने विचारत होता. सानियाला बऱ्याच दिवसानंतर कोणीतरी आपलं मानून ऐकत घेत असल्याचा भास झाला. रात्री उशिरा समीरला अचानक ऑफिसमधून इमर्जन्सी कॉल आला. अरे यार, क्लायंटची साईट डाऊन झाली आहे, मला आत्ताच्या आत्ता ऑफिसला जावं लागेल, समीर घाईघाईने कपडे बदलत म्हणाला. अरे पण इतक्या रात्री? सानियाने काळजीने विचारलं. हो जावंच लागेल, पर्याय नाही, समीर म्हणाला आणि अथर्वकडे वळून म्हणाला. अथर्व तू बस रे, सानियासोबत गप्पा मार किंवा गेस्ट रूममध्ये राहा, मी सकाळीच येईल बहुधा. समीर निघून गेला. हॉलमध्ये आता फक्त सानिया आणि अथर्व उरले होते. बाहेर पावसाचा जोर वाढला होता. समीर नेहमी असंच कामात व्यस्त असतो का? अथर्वने अत्यंत हळूवार आणि काळजीच्या स्वरात सानियाला विचारला. सानियाने फक्त मान खाली घातली. तिच्या डोळ्यात एकटपणाची किनार अथर्वला स्पष्ट दिसली. अथर्व हळूच तिच्या जवळ सरकला. तिचे शांत असणे त्याच्या हृदयाला कुठेतरी स्पर्श करून गेले. तुला असं एकटं पाहणं सोपं नाही आहे सानिया. अथर्वचा आवाज अचानक गंभीर आणि रोमॅन्टिक झाला. सानियाने मान वर करून अथर्वच्या डोळ्यात पाहिलं. त्या नजरेत एक वेगळी जोड होती, जी सानियाने आजवर समीरच्या डोळ्यात कधीच पाहिली नव्हती. त्या शांत रात्री घरात फक्त पावसाचा आवाज घुमत होता. अथर्व सानियाच्या अगदी जवळ उभा होता. त्याच्या डोळ्यातील ती काळजी आणि ओढ पाहून सानियाच्या हृदयाचे ठोके वेगाने पडू लागले. समीरने कधीच तिच्या भावनांकडे इतकं बारीकाने लक्ष दिलं नव्हतं. अथर्व, तुम्ही काय बोलताय? सानियाने स्वतःला सावरत थोडे मागे सरकण्याचा प्रयत्न केला. अथर्वने हळुवारपणे सानियाचा हात आपल्या हातात घेतला. त्याचा स्पर्श अतिशय उबदार होता. सानिया, मी तुला त्रास देण्यासाठी नाही बोलत आहे, पण समीर तुझा नवरा असूनही तुला जो आदर आणि वेळ द्यायला हवा तो देत नाही आहे. तुझं हे एकाकीपण मला सहन होत नाही आहे. सानियाच्या डोळ्यातून नकळत एक अश्रू घसरला. तिने नेहमी स्वतःचे दुःख मनात दाबून ठेवले होते, पण आज कुणीतरी ते ओळखले होते. अथर्वने हलक्या हाताने तिचा अश्रू पुसला. माझ्यावर विश्वास ठेव सानिया, मी फक्त तुला खुश पाहू इच्छितो. दोघांचे चेहरे एकमेकांच्या जवळ आले. सानियाच्या मनामध्ये एक तीव्र द्वंद्व सुरू होते. एका बाजूला समीरसोबतच्या 3 वर्षाच्या लग्नाची जबाबदारी आणि दुसरीकडे अथर्वने दिलेल्या या सुंदर रोमॅन्टिक स्पर्शाची ओढ. अथर्वने तिच्या कापडावर एक नाजूक चुंबन घेतले.
सानियाने डोळे मिटून घेतले. बऱ्याच दिवसानंतर तिला स्वतःच्या अस्तित्वाची आणि स्त्री असण्याची जाणीव झाली होती. तितक्यात सानियाचा फोन व्हायब्रेट झाला. स्क्रीनवर समीरचं नाव चमकत होतं. सानिया दचकून मागे सरकली. तिने थरथरत्या हाताने फोन उचलला. सानिया, माझी मीटिंग संपली आहे. मी पुढच्या अर्ध्या तासात घरी पोहोचतोय. समीरचा नेहमीसारखा घाईचा आवाज आला. हो हो समीर, तू ये. सानियाचा आवाज कापत होता. फोन कट झाल्यानंतर अथर्वने सानियाकडे पाहिले आणि हलकेच हसला. मी माझ्या रूममध्ये जातो सानिया, पण लक्षात ठेव मी नेहमी तुझ्यासोबत आहे. समीर घरी आला, पण सानियाच्या मनात वादळ उठले होते. समीर तिच्याजवळ येऊन झोपला, पण सानिया रात्रभर जागीच होती. तिच्या हातावर अजूनही अथर्वच्या स्पर्शांची ऊब जाणवत होती. सकाळी समीर कामावर निघून गेल्यावर अथर्व आणि सानिया पुन्हा घरात एकटेच उरले. अथर्व डायनिंग टेबलवर बसला होता. सानिया त्याच्यासाठी चहा घेऊन आली. काल रात्रीबद्दल विचार करतेस का? अथर्वने तिचा हात पकडत विचारले. अथर्व, हे चुकीचं आहे. मी समरची पत्नी आहे, सानियाने स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. अथर्व उठून तिच्या अगदी जवळ आला. त्याने तिच्या कमरेभोवती हात गुंफले आणि तिच्या कानाजवळ हळूवार स्वरात म्हणाला, प्रेम आणि एकाकीपणात चुकीचं काहीच नसतं सानिया. समीर तुला फक्त एक जबाबदारी मानतो, पण मी तुझ्यावर मनापासून प्रेम करू इच्छितो. आणि तितक्यात मुख्य दरवाजाची कडी वाजल्याचा आवाज आला. तर आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि पुढचा पार्ट बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.